बापरे, त्या मिठाई आहे आमच्याकडे, सगळ्या साखरेच्या मिठाया. इथे बघा, सगळ्या स्वर्गातून आलेल्या मिठाया. वाया घालवू नको. असं वाटतं ह्या सगळ्या ना साक्षात देवांनी बनवून पाठवलेल्या आहेत राजवाड्यांकडे. हा, खूप वर्षानंतर खाल्ल्या. साजूक तुपातले आमच्याकडे येतात तेलातले. हा हा हा. आई, तुम्ही झाला आई, आई. आत्ता आठवण आली माझी. नको ना, मी तुम्हाला मला तुझ्या नाव आई, आई. गरज काय आठवण करायची माझी. ओके, जरा हळू बोल. कशाला हळू कशाला बोलू मी? यांना माझी काय परवा नाहीये, मी कशाला हळू बोलू? मी हळूहळू बोलणार नाहीये. सुखाने जगू पण देत नाही, सुखाने खाऊ पण देत नाही. मी राहते नाही सुखामध्ये, त्यांना आवडत नाहीये. आधी आवाज खाली कर. एवढ्या मोठ्यानं दुसऱ्याच्या घरामध्ये बोलायचं नाहीये. हे आपलं घर नाही, हे लक्षात ठेव. जेवढी शोभा व्हायची होती ना तेवढी झालीये. आता चुपचाप घरी चल. मी करतो शोभा. तुम्ही दिवस रात्र आपल्या मुलांसमोर, सोसायटी समोर, समाजासमोर, सगळ्यांसमोर माझा अपमान करतात, तेव्हा शोभा नाही होत. मंदा, वेड लागल्यासारखं करू नकोस ना, तुला सांगून ठेवतो. जळताय ना तुम्ही माझ्यावर? हा सगळ्या माझा थाट बघून जळताय ना तुम्ही माझ्यावर? सासरच्यांनी केलंय सगळं माझं. आयुष्यभर जेवढी हाऊस मौस करायला पाहिजे होती तुम्ही माझी, एका दिवसात केली आहे यांनी. मग कशाला येऊ मी इथून? एक मिनिट. काय काय बोलतेस काय तू आई? आणि मुळात मला आधी सांग, तू आलीस तेव्हा वेगळ्या कपड्यात होतीस ना? ही साडी कुठून आली आहे तुझ्याकडे? दिली मला. त्यांनी दिली आहे म्हणजे तू मुळात घेतलीस का? आणि खरंच दिली आहे त्यांनी? वाटेल ते आरोप लावायचे नाही तर माझ्यावर. मी सांगते आधी, मानाने मिळवली मी, चोरी बिरी केली नाहीये. हा, तेच विचारते मी आई, कुठून मिळाली आहे आणि कोणी दिली आहे? तुला काय करायचं? आई, मल्लिका ताईंनी दिली आहे मला. मल्लिका ताईंनी मला साडी दिली आहे, मला हे पण दिलेलं आहे, कळलं? खूप चांगल्या वागतात ते माझ्या बरोबर. निदान तुमच्या सगळ्यांपेक्षा तरी खूप छान वागतात. सगळं आपल्या मनासारखं होतंय अप्पी. आता फक्त त्या बाईला चावी मारत राहायची की ती बाई आपल्या तालावर नाचायला तयार. मम्मा, अगं पण ती बाई किती चीप आहे ग. म्हणजे इतक्या चांगल्या क्वालिटीच्या वस्तू तिने कधी बघितल्याच नाहीये असं वागते ती. ते आहेच, पण हे तुझ्या दादाला सांग, त्यालाही कळू दे ना कोणत्या लोकांबरोबर सोयरी केली आहे त्यांनी. अप्पी, एक काम कर, काय? तुझ्या दादाला आता फोन कर आणि मी सांगते ते त्याला सांग. तर प्रोजेक्टची टाइम फ्रेम आणि बजेट लक्षात घेता मला असं वाटतं आपण काही इंटर्न्सला हायर करावं. त्यांना हायर करून काय होईल की आपल्याला त्याचा एक फायदा असा होईल की, एक्सक्यूज मी, फोन उचलत नाहीये तो. परत लाव. आणि एक्सक्यूज मी, सॉरी, पण मला हा फोन घ्यायला लागेल. अर्पिता, काय चाललंय? मी आता मीटिंग मध्ये आहे. दादा आय एम सॉरी. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. त्या स्वानंदीची आई आहेत ना, खूप डेंजर बाई आहे अरे ती. म्हणजे तिच्या मागण्या संपतच नाही आहेत. मला हे हवंय, मला ते हवंय, सारखं आपलं काहीतरी मागतायत त्या. पण आत्ता त्यांना आहे ना
पैसे आणि दागिने हवेत. कळतच नाहीये रे आम्हाला की आम्ही त्यांना कसं हँडल करू आता. आणि जास्त काही बोलायला गेलो ना की त्या उगाच तमाशा करतायत. खूप भीती वाटते रे. मी आपल्याला सवय नाहीये ना अशा मेंटॅलिटीच्या लोकांना हँडल करायची, म्हणून तुला सांगावं असं वाटलं. अर्पिता, मी आत्ता एका महत्वाच्या मीटिंगमध्ये. प्लीज तुम्ही हे हँडल कराल का? आपण या विषयावरती नंतर बोलू. ठीक आहे, बाय. आई तुला कळतंय का तू काय बोलतेस? त्याने साडी दिली आणि तू घेतलीस. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा याआधी त्यांच्यात आणि तुझ्यात काय झालंय हे सगळं विसरली आहेस का तू? तू कसा काय विश्वास ठेवू शकतेस त्यांच्यावर? तू काय आमच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगायचं ठरवलंयस का ग? का पराचा कावळा करताय तुम्ही? तुम्हीच मोठ्याने बोलते, मी बोलतेय का? हे बघा, मी त्यांच्या मुलीची सासू आहे हे त्या विसरल्या नाही आहेत. त्यांच्या मुलीने कधी माझा मानपान केला नाही. तुम्हाला सगळ्यांना सगळं दिलं, कपडे दिले, दोन दोन शर्ट दिली तुम्हाला. मला एक तरी ड्रेस दिला नाही ना? बघा तर ह्यांनी दिले, तुम्ही का नको घेऊ? आणि तसे पण या सगळ्यांचे कपडे बघा आणि माझे कपडे बघा. आयुष्यभर तेच ड्रेस घालते. इथे मी वावरायला लागले ना तेच ड्रेस घालून चुकून माकून मला ना मोलकरीण समजती. दिवसभर पाहुण्यांचा राबता असतो, इथे ये जा असते. आता अधिराची सासू म्हणून माझी ओळख करून दिली तर माझा थाट नको का? बऱ्या कपड्यात नको का मी? बरोबर आहे ना? अगं तुला माहितीये ना काकू कशा आहेत. त्यांनी आजपर्यंत काय काय करून ठेवलंय, तरी तू त्यांच्या बोलण्याला बळी पडतेस. आई आपल्याला माहितीये ना एखाद्याच्या बाबतीत त्या कशा मॅनिप्युलेशन्स करू शकतात. तू नको ना त्यांच्या बोलण्याला बळी पडूस. मुळात तू इथं राहायचंच नाहीयेस. चल इथून ताबडतोब. मी नाही येणार. आई हे बघ, मी प्रामाणिकपणे सांगते तुला, तू असं इथे येऊन राहणं हे आम्हाला कोणालाही आवडलेलं नाहीये. मलाही आवडलं नाहीये. हाऊस नाहीये मला माझं हक्काचं घर सोडून इथे यायला. पण कारण कोण ठरलं? तू अधिराला दिलेला पाठिंबा. त्यामुळे मला माझं घर सोडून इथे यावं लागलं. बेघर झाले ना मी. कुठे जाणार? मग आसरा कुठे आहे? इकडेच येणार ना मी. आणि ज्या घरामध्ये मला मान नाही त्या घरामध्ये मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. इथे बघा मला किती मान आहे, माझा किती थाट आहे. बघा बघा, तिच्या सासरच्यांनी माझा किती सन्मान केला. मला साडी दिली, मला खायला दिलं, मला दागिने दिले, मला केवढं केवढं दिलं. आयुष्यभर पैसा 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 करून ना जीव माझा मेताकुटीस आला होता. पण आपल्या घरातल्यांनी एक कवडी देखील माझ्या हातावर ठेवली नाही. ठेवली नाही. अगं बाई, मला मान्य आहे आणि मी पूर्वी सुद्धा हे कबूल केलेलं आहे की मी तुझ्या आशा आकांक्षा स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. त्यासाठी हवं तर आता मी तुझे पाय धरून माफी मागतो. पण चल घरी चल. नाही येणार बोलले ना, नाही येणार. डोकं बिकं फिरलंय का काय तुझं? कळतंय का तुला काय बोलतेस? बाबा बघितलंस ना ही बाई कशी लाज आणते. दुसऱ्याच्या घरी बसून आयतं खाते. असह्य असह्य होत आहे या बाईचं वागणं. मला नंदू असह्य होत आहे. बाबा आई असं का वागत असतेस तू? तुला दिसत नाहीये का बाबांचा त्रास? ते चिडून गेले, किती त्रास होतोय त्यांना. तू घे ना त्यांना समजून. त्यांनी मला कधी समजून घेतलंय? मी त्यांना समजून घ्यायला माझ्यावर चिडण्याशिवाय दुसरं केलंच काय यांनी? चिडा चिडा चिडा, खूप चिडा, खूप 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 चिडा. मी नाही येणार. मी तेच बरी आहे. मी जाणार नाही.